साध्या लग्नाचे धडे देणारे महाराज, पण लेकीच्या लग्नात तब्बल 100 एकराचा शाही थाट. नक्की काय आहे हे गूढ, आणि महाराजांनी स्वतः यावर काय उत्तर दिलं, चला जाणून घेऊया. सर्वात आधी नमस्कार, मी तुमचा अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहताय RRC नेटवर्क. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जर कोणता विषय सगळ्यात जास्त चर्चेत असेल तर तो म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा विवाह सोहळा. 3 मे रोजी संगमनेरच्या गुंजाळवाडी शिवारात हा सोहळा पार पडला. पण या लग्नाची एवढी चर्चा का झाली? काहींनी टीका केली तर काहींनी महाराजांना समर्थन दिलं. चला आज या कडक विषयामध्ये आपण संपूर्ण प्रकरणाचा पडद्यामागचा आणि पडद्यापुढचा प्रवास उलगडूया. सुरुवात करूया मागच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या साखरपुड्यापासून. निवृत्ती काशीनाथ देशमुख म्हणजेच आपले इंदुरीकर महाराज, आयुष्यभर त्यांनी लोकांना काय शिकवलं की लग्न साध्या पद्धतीने करा, कर्ज काढू नका, उधळपट्टी करू नका. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या लेकीचा साखरपुडा झाला तेव्हा तो शाही थाटामाटात बघून लोकांच्या भुवया उंचावल्या. तब्बल 3,500 लोकांची उपस्थिती, शाही सजावट आणि रथातून झालेली एंट्री हे पाहून सोशल मीडियावर जणू काही आगच लागली. ट्रोलर्सनी महाराजांना लक्ष केलं आणि मुंबईच्या डबेवाल्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी तर थेट आव्हानच दिलं. ते म्हणाले, एवढा थाट करायचा होता तर हेलिकॉप्टरनेच नवरा नवरीला आणायचं होतं. या सगळ्या गदारोळामुळे महाराजांना खूप मानसिक त्रास झाला. त्यांनी एका कीर्तनात अत्यंत रागाच्या भरात म्हटलं होतं की मला माहिती होतं की या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत, पण त्यांना चॅलेंज देऊन सांगतो की मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा भव्य करून दाखवेल. आणि मित्रांनो, त्यांनी ते खरोखर करूनही दाखवलं. काल 3 मे रोजी झालेलं हे लग्न बघा. संगमनेरच्या गुंजाळवाडी शिवारात चक्क 100 एकर जमिनीवर भव्य मंडप उभारण्यात आला होता. म्हणजे विचार करा, तब्बल 80 ते 85 फुटबॉलचे मैदानं एकत्र केले तर एवढं क्षेत्रफळ होईल तेवढं मोठं हे आयोजन होतं. या लग्नासाठी तब्बल 1 लाख पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अनेक संत महंतांनी उपस्थिती या सोहळ्याला दर्शवली. पण या भव्यतेतही महाराजांनी एक वेगळा पायंडा पाडला, तो म्हणजे आपल्या संस्कृतीचा आदर. लग्नात जेवणाचा मेनू पूर्णपणे सात्विक आणि महाराष्ट्रीयन होता. मोतीपाक, बर्फी, डाळ, बाटी, पुरी, मटकी असा संग्रसंगीत बेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे VIP असो किंवा सामान्य माणूस, कोणालाही खुर्चीवर बसून जेवण वाढलं नाही. जेवण वाढणाऱ्यांचा पेहराव हा वारकऱ्यांसारखा होता आणि सगळ्यांसाठी पाटावर बसून जेवण्याची पारंपरिक व्यवस्था केली होती. एवढंच काय, तर मुख्यमंत्री आले तरी त्यांनाही पाटावर बसून जेवावं लागलं. पण या सगळ्या चर्चांनंतर खुद्द महाराजांनी यावर काय खुलासा केला हे जाणून घेणं खूप रंजक आहे. जेव्हा लोक विचारत होते की महाराज, तुम्ही इतरांना साधेपणाचा सल्ला देता, मग स्वतःच्या मुलीच्या लग्नात इतका खर्च का, तेव्हा महाराजांनी एका जाहीर संभाषणात अत्यंत भावनिक आणि सडेतोड उत्तर दिलं. आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर झाली. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं काय केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे त्याने जरूर करावं. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला. बरं, तुम्हाला बसणाऱ्यांना माहित नसेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसते. पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये घेऊन आम्ही कीर्तन केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीकडे शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे आहे. त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील, आम्ही
रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सप्ताह करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे. विद्यार्थी माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं. आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं की ज्यांच्यावर संतांची कृपा असते ते अशा प्रकारचा सोहळा करू शकतात. त्यांनी एक अतिशय महत्वाचा खुलासा केला की या लग्नाचा 90% खर्च हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांनी आणि मित्र परिवाराने केला आहे. यासाठी त्यांनी स्वतः कोणतीही उधळपट्टी किंवा व्यावसायिक व्यवहार केलेले नाही. त्यांनी आणखी एक अत्यंत भावनिक गोष्ट मांडली. ते म्हणाले, आम्ही आयुष्यभर लोकांच्या सेवेत राहिलो. 32 वर्षे दिवस रात्र रक्ताचं पाणी करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून समाजाला प्रबोधन दिलं. पण या सगळ्यात आम्ही आमच्या मुलांच्या सुखदुःखाकडे कधी लक्ष देऊ शकलो नाही. माझ्या स्वतःच्या मुलाला आणि मुलीला वडिलांचं सुख मिळालं नाही. आज मी जे काही करतोय ते माझ्या मुलांच्या आनंदासाठी आहे. त्यांचं आयुष्य कसं आहे हे न बघता टीका करणाऱ्यांनी आपली बौद्धिक पातळी तपासावी. महाराजांनी आपल्या सामाजिक कार्याचाही अभिमानाने उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की ते विनामोबदला विद्यालय आणि वसतिगृह चालवतात, जिथे गरिबांच्या मुलांची सोय केली जाते. पण अशा कामांची चर्चा कुणीही करत नाही. तर मंडळी, हा संपूर्ण प्रवास पाहिला तर लक्षात येतं की महाराजांनी टीकेला आपल्या कामातून आणि मोठ्या मनानं उत्तर दिलं आहे. एका बाजूला साधेपणाचा विचार आणि दुसऱ्या बाजूला लेकीच्या आनंदासाठी केलेलं भव्य आयोजन. त्या दोन्ही गोष्टींचा एक दुर्मिळ संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. तुम्हाला काय वाटतं? इंदोरीकर महाराजांनी घेतलेली ही भूमिका योग्य होती की अयोग्य? आणि हा शाही सोहळा तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि RRCच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच अशा रिअल रिलायबल कॉन्टेंटसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.